आज यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीकडनं बाबासाहेब आंबेडकरजी जे संविधान ज्यांनी दिलं, भारतरत्न म्हणून ज्यांना मिळालं, अशांचा अपमान करण्याचं अमित शहा यांनी पार्लमेंटमध्ये जे वक्तव्य केलं याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। आणि जिल्हा काँग्रेस कमिटीकडनं सुद्धा आम्ही त्यांचे निषेध करतो आहोत। त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे वक्तव्य केले त्या संदर्भामध्ये त्यांनी माफी मागावी अशा प्रकारे मागणी करता सर्व या ठिकाणचे जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व नेतेसुद्धा उपस्थित आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा तीव्रपणे आंदोलन हे करण्यात येईल, जागोजागी आंदोलन करण्यात येईल। जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत अखंडपणे अशा प्रकारचे आंदोलन सुरू राहील। कारण आमच्या प्रतिष्ठेचा विषय आहे, देशाच्या प्रतिष्ठेचा विषय आहेत आणि नेहमीप्रमाणे स्वातंत्र्य काळामध्ये ज्यांनी सातत्यानं विरोध केला, स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला, ज्यांनी संपूर्ण बाबासाहेबांच्या विचाराला विरोध केला आणि सातत्याने या देशाला तोडण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं या देशाला तोडण्याची त्यांची कृती आहेत। त्यामुळे सहज म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य यांच्या तोंडून निघालेलं नाही आहे। जाणीव बुजून अशा प्रकारचं अमित शहानी वक्तव्य केलेलं आहे। ते एखादा शब्द त्याच्यामधून चुकीचा निघाला असं समजू शकलो असतो, पण लांबलचक अशा प्रकारचं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि त्यामध्ये म्हणायचं की याच्यापेक्षा तुम्ही देवासमोर बसले तर तुम्हाला स्वर्ग मिळेल, अशा प्रकारच्या हीन भावनेने ज्या वेळेला बाबासाहेबांचा उल्लेख ते करतात त्याचा संपूर्ण देशातच नाही तर जगामध्ये सुद्धा निषेध करायला पाहिजे। कारण अशा प्रकारचं दुष्कृत्य या BJPनं अमित शहानी केलं। नेहमीप्रमाणे त्यांनी याही वेळेला प्रयोग करून पाहिला की अशा प्रकारचं वक्तव्य जर आम्ही केलं त्यामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया काय उमटतात आणि त्याच्यानंतरचं जे त्यांचा उद्देश आहे तो त्या ठिकाणी सफल करण्याचा जो प्रयत्न ते करत आहेत। परंतु या देशातील जनता जागृत आहे, संविधानाप्रती जागृत आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जे श्रद्धा आहेत त्याप्रती जागृत आहेत। म्हणून अशा प्रकारचा निषेध सर्व स्तरातून सर्व जनता भारत देशामधली करतायत। आम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी आहोत आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि इथपर्यंतच नाही तर जर अमित शहा देत नसेल तर मोदीजी यांनी सुद्धा पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। अशा प्रकारच्या तीव्र भावना या सर्व जनमानसाच्या आहेत, काँग्रेस जनांच्या आहेत, इतर सर्व पक्षाचे लोकशाही आधारित विचार करणारे पक्ष आहेत त्या सर्वांचा हा विचार आहेत। म्हणून या संदर्भामध्ये तात्काळ कृतीची मागणी जनता करतायत, अपेक्षित आहे। जर नाही झालं तर तीव्रपणे हे आंदोलन सातत्यानं पुढे नेण्यात येईल हे सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टपणे सर्वांनी केले आहे।